नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी आणि आज भाग 4. प्रीती गेल्यानंतर कितीतरी वेळ सलील तसाच आराम खुर्चीवर बसून राहिला होता. डोळे बंद करून खुर्चीच्या कडेवर मान टेकून पडून राहिला होता तो. तो विलक्षण अस्वस्थ मनानं विचार करत होता. या सगळ्याचा शेवट नेमका काय आणि कसा होणार आहे? आपल्याच वाट्याला हे सगळं का यावं? चार चौघांसारखा आपला संसार सुखाचा का होऊ नये? केवळ आपण लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणून? श्रीमंत असूनही इतर श्रीमंत मुलींपेक्षा प्रीती आपल्याला वेगळी वाटली होती. खरोखर ती वेगळी होती का तशी आपण स्वतःचीच कल्पना करून घेतली होती? नेमकं काय खरं आणि काय खोटं? छे, असं बसून राहिलं तर डोकं नुसत्या असल्याच विचारांनी फुटून जाईल. आणि तसंही नुसता विचार करून यातून काही निष्पन्न होणार नाहीच आहे. आपल्याला मोठं व्हायचं आहे. पैसा आपल्यालाही हवा आहे. निदान प्रीतीसाठी तरी आपल्याला पैसा कमवायलाच हवा. तिला दिलेलं वचन पूर्ण करायलाच हवं. सलील उठला. आपल्या रायटिंग टेबल जवळ आला. बसला. टेबलावरची फाईल त्यांनी पुढे ओढली. एक कादंबरी अर्धवट राहिलेली होती. प्रकाशकाचं पत्र आलं होतं. ह्या कादंबरीच्या पोटी प्रकाशकाकडून त्यांनी काही पैसे ॲडव्हान्स घेतले होते. प्रीतीला हवे होते म्हणून. तिच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. म्हणजे त्याच्या दृष्टीनं पैशांचा विचार करायची तिला कधी सवयच नव्हती. आणि त्याला ती पहिल्यापासून होती. सगळ्या वादाचं भांडणाचं मूळ कारण हेच होतं. जोपर्यंत ती मागेल तेव्हा आणि मागेल तेवढे पैसे तो देत होता तोपर्यंत सगळं काही छान चाललं होतं. पण पुन्हा सलीलच्या डोळ्यांपुढे प्रीतीचा चेहरा उभा राहिला. त्याच्या रायटिंग टेबलवरच प्रीतीचा एनलार्ज केलेला रंगीत फोटो होता. त्या फोटोत ती किती साधी, अगदी मध्यमवर्गीय तरुणी वाटत होती. पांढरी स्वच्छ साडी, जाड केसांचा एकच शेपटा खांद्यावरनं पुढे घेतलेला, कपाळावर छोटी लाल रंगाची टिकली. पुढे ओढलेल्या फाईलवर कोपर टेकवून तळहातावर आपला चेहरा तोलून धरत सलील एकटक नजरेनं प्रीतीच्या त्या फोटोकडे बघत राहिला. हा फोटो सलीलनीच काढला होता. याच खोलीत आत्ता तो बसला होता, त्याच खुर्चीत प्रीती बसलेली होती. त्या फोटोकडे बघता बघता सलीलच्या हृदयात एक तीव्र कळ उठली. त्याचे डोळे गढुळले. मन इच्छा नसतानाही पूर्वस्मृतीत गुंतून गेलं. लग्नापूर्वी प्रीती त्याला भेटायला त्याच्या खोलीवर यायची. त्यावेळी सलीलनी तिचा हा फोटो काढला होता. मित्राचा कॅमेरा त्याच्याकडे होता. त्यात 2-3 स्नॅप्स शिल्लक होते. सलीलनी 2 स्नॅप तिचे मारल्यावर प्रीतीनी सुद्धा त्याचा एक स्नॅप मारला होता. प्रिंट्स आल्यावर सलीलनी प्रीतीला ते फोटो दाखवले होते. ते दोन्हीही फोटो विलक्षण सुंदर आले होते. त्यातल्या त्यात हा फोटो अप्रतिम आलेला होता. तो फोटो बघून प्रीती इतकी खुश झाली की इतक्या दिवसांच्या भेटीत प्रथमच स्वतःच्याही नकळत तिने सलीलच्या गळ्यात हात टाकले आणि त्याचं एक दीर्घ चुंबन घेतलं होतं. प्रीतीच्या त्या उत्कट चुंबनाचा स्पर्श अजूनही सलीलच्या ओठांवर रेंगाळत होता. मग त्याच्या गळ्यातून आपले हात काढून घेत प्रीती म्हणाली, "अरे, हा फोटो ना माझा वाटतच नाहीये." "का बरं? किती सुंदर दिसतेय मी या फोटोत." "अगं, तू जशी आहेस तशी दिसतीयस. हे बघ, कॅमेरा आणि आरसा कधीच खोटं बोलत नाहीत." "आणि फोटो काढणारा?" त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघत प्रीतीने विचारलं होतं. "हो, कसा?" "कॅमेऱ्याने फक्त तुझं बाह्य सौंदर्य टिपलंय आणि मी तुझ्या मनाचं सौंदर्य सुद्धा टिपलंय." "अरे बाबा, तुला काही मी बोलण्यात हरवू शकणार नाही." "मग दुसरा एखादा मार्ग सापडतो का बघ." "हां,
त्यासाठी तरी मला तुझ्याशी लग्न करायला हवं. प्रीती मिश्किलपणे त्याच्याकडे बघत म्हणाली होती. त्यावेळी केवळ गमतीनं म्हटलेलं ते वाक्य आज खरोखर खरं ठरलं होतं. प्रीतीने आज त्याची किती विचित्र कोंडी केली होती. सलीलनी एक सुस्कारा सोडला. पुन्हा त्याची नजर प्रीतीच्या फोटोकडे गेली. हा फोटो ना फ्रेम कर आणि तुझ्या टेबलवर ठेव, प्रीती म्हणाली होती. का बरं? अरे का काय? माझा फोटो समोर असल्यामुळे तुला माझा क्षणभर सुद्धा विसर नाही पडणार. त्यासाठी फोटोची आवश्यकता आहे असं खरोखर वाटतं तुला? हो. तुम्ही कलाकार मंडळी, तुमच्या कलेवर प्रेम करणाऱ्या हजारो तरुणी, त्यातली एखादी तुझ्या गळ्यात पडायची. हा तुझं म्हणणं काही अंशी खरं आहे. कलाकार तसे थोडेसे स्खलनशील असतातच. पण अशी एखादी मुलगी त्या कलाकाराच्या प्रेमात पडली तर ती फक्त त्याचा कलाकार म्हणून विचार करते. त्या कलाकारातल्या माणसावर ती कधीच प्रेम नाही करत. किंवा असं म्हण, माणूस म्हणून ती त्याला कधी समजूनच घेत नाही. तू माझी वाचक नाही आहेस हे एका अर्थी चांगलंच आहे. तू माझ्यावर लेखक म्हणून प्रेम केलेलं नाही आहेस. ते काही असो रे, माझा फोटो तुझ्या टेबलवर तुझ्या नजरेसमोर हवा, प्रीती काहीशा हट्टी स्वरात म्हणाली होती. अगं पण तुझा फोटो समोर असला ना की मी तासनतास तुझ्या फोटोकडे बघत बसीन. लेखन काय करणार मग मी? कप्पाळ. अरे उलट माझा फोटो समोर असल्यावर तू जास्त जोमदारपणे लेखन करू शकशील. तुझ्या प्रतिभेला अधिक नवनवीन ते काय म्हणतात ना, काय रे, हां हां, अजून धुमारे फुटतील. आणि मी असं ऐकलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. खरंच की. तरी म्हटलं मी अजून यशस्वी कसा झालेलो नाही. सलील काहीसा चेष्टेच्या सुरात म्हणाला होता. तुझ्या मनात माझा फोटो लावायचा नसेल ना तर लावू नकोस, पण चेष्टा नको करू रे, चिडक्या स्वरात प्रीती म्हणाली. माझ्या मनात हा बघ, हा फोटो लावायचा आहे. असं म्हणत सलीलने टेबलाचा ड्रॉवर पुढे ओढला. त्यातून एक फ्रेम बाहेर काढली. टेबलाचा एक कोन साधून फ्रेम खुर्चीवर बसल्यावर अगदी नजरेसमोर येईल अशा प्रकारे ती तिरकी करून ठेवली. फ्रेममध्ये प्रीतीचा तोच फोटो त्यांनी एनलार्ज करून लावलेला होता. प्रीती मोठमोठ्या डोळ्यांनी बघत राहिली. इतका वेळ हिरमुसलेला, काहीसा चिडलेला तिचा चेहरा उजळला. काय करणार सांग ना. अगं तू तास 2 तास येतेस आणि जातेस. म्हणून म्हटलं रात्रभर तुझा फोटो तरी निदान जवळ घेऊन दुधाची तहान ताकावर म्हणतात ना तसं. अय्या, मला वाटलं नव्हतं तू एवढा रोमॅन्टिक बोलत असशील. डोळे मोठे करून सलीलकडे बघत ती म्हणाली होती. का बरं? हे असं रोमॅन्टिक बोलण्यासाठी काही विशेष शिक्षण घ्यावं लागतं का? नाही रे, प्रेमात पडलं ना की माणूस अंतर्बाह्य रोमॅन्टिक होऊन जातो. मनातले भाव चेहऱ्यावर उमटतात, डोळ्यात जमा होतात. तुझे तर ओठ नेहमीच काहीतरी बोलण्यासाठी उत्सुक झालेले वाटतात. तुला माहिती आहे त्यांना काय बोलायचं असतं ते? सलील प्रीतीच्या डोळ्यात बघत म्हणाला. हां, असं म्हणत प्रीती स्मित करत राहिली. काय काय म्हणायचं काय असतं त्यांना? जे काही मनात आहे ना ते त्यांना बोलायचं असतं, पण ते बोलायची हिंमत नाही होत. हिंमत होत नाही? हो. खरंय तुझं म्हणणं प्रीती. मनातले शब्द ओठांवर यायला घाबरतात. त्यांना भीती वाटते. प्रेम व्यक्त करण्याच्या नादात तू नाराज झालीस तर काय घ्या. अरे मी काय इतक्या कठोर मनाची आहे? नाही, तू कठोर मनाची नाही आहेस, पण आपल्या दोघांमध्ये असलेली दरी, परिस्थितीची, समाजाची, ती कठोर आहे ना. प्रेम एवढं सोपं नसतं ग प्रीती. बोलता बोलता सलील काहीसा गंभीर झाला होता. हे बघ, ते मलाही माहिती आहे. मलाही स्वस्त प्रेम नको आहे. ते जर मिळवायचं असतं ना तर मला ते कधीच मिळालं असतं. कॉलेजमध्ये, क्लबमध्ये माझ्या आजूबाजूला अनेक रोमिओ वावरत होते, पण त्यांना प्रेमाचा खरा अर्थ माहीतच नव्हता. प्रेम म्हणजे सेक्स, शारीरिक आकर्षण, एवढीच त्यांची प्रेमाबद्दलची समजूत. म्हणूनच मला तुझं कौतुक वाटतं प्रीती. तुझ्या सानिध्यात माझ्याही पेक्षा आकर्षक, श्रीमंत तरुण आले असतील, पण तू माझ्यासारख्या माणसावर प्रेम केलंस. आणि कधी कधी ना याचीच मला भीती वाटते.
तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर आहे. आजपर्यंतच्या तुझ्या आयुष्यात जे हवं ते सहजपणे तुला उपलब्ध होत गेलं असेल आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागलंय. आणि झगडून सुद्धा ती गोष्ट मिळालीच आहे असं नाही ना. तू फार विचार करतोस बाबा सलील, प्रीती तक्रारीच्या सुरात म्हणाली. हो, कारण करण्यासारखी तेवढी एकच गोष्ट आहे ना माझ्याकडे. अगं लहानपणापासून ती सवयच लागली आहे मला. सलील, मघाशी तू म्हणालास की बाह्य सौंदर्याबरोबर तू माझ्या अंतर्मनाचं सौंदर्य सुद्धा टिपलंयस. माझ्या या सौंदर्यात काही कमी आहे? केवळ घटकाभराची करमणूक म्हणून मी तुझ्याकडे आकर्षिली गेली आहे का? प्रीती काहीशा दुखावलेल्या स्वरात म्हणाली. नाही नाही प्रीती, तसा विचार सुद्धा कधी माझ्या मनात नाही आला. मग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तू ठेवशील त्या परिस्थितीत मी राहणार नाही असं तुला वाटतंय का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे प्रीती. प्रीतीचे दोन्ही हात आपल्या हातात घेत सलील म्हणाला होता. पण प्रीती, तुझा भैया, त्यांना तुझा हा निर्णय मान्य होईल? अरे का नाही होणार? आजपर्यंत भैयानी माझा प्रत्येक हट्ट पुरवलाय आणि हा तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. भैया मुळीच हरकत घेणार नाही. आणि हरकत घेण्यासारखं तुझ्यात काय कमी आहे रे? मी श्रीमंत नाहीये ना. बघ, तू फिरून फिरून पुन्हा त्याच मुद्द्यावर आलायस. हे बघ, तुझ्याकडे नसला तरी माझ्याकडे भरपूर पैसा आहे. अरे भैयाचं जे काही आहे ते सगळं माझंच आहे ना. नाही नाही प्रीती, प्रीती, या बाबतीत मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. मला फक्त तू हवी आहेस, मला तुझा पैसा नकोय. अगं, असा विनासायास मिळणारा पैसा आहे ना, तो माणसाला निष्क्रिय बनवतो आणि मला निष्क्रिय बनायचं नाहीये. ओके बाबा, तुझ्या स्वाभिमानाला कुठेही धक्का बसणार नाही याची मी काळजी घेईन, प्रीती म्हणाली आणि मग किंचितशी हसून म्हणाली. तुला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागलं, पण मी तुला न झगडता मिळाले. खरंय का नाही? आ? नाही, अजून ते ठरायचं आहे. म्हणजे? तुझं प्रेम न झगडता मिळालं गं. पण तू संपूर्ण अजून कुठे मला मिळाली आहेस? सलील मिश्किलपणे तिच्याकडे बघत म्हणाला होता आणि त्यातला गर्भित अर्थ जाणून प्रीतीने आपला चेहरा लाजून त्याच्या कुशीत दडवला होता. मग हलक्या आवाजात त्याच्याकडे न बघता ती म्हणाली, तुला प्रत्येक गोष्ट झगडून मिळवायची हौस आहे, त्याला मी काय करणार रे? तिच्या या वाक्यानं क्षणभर सलीलही बहकला होता. प्रीतीचा तरुण देखणा देह त्याच्या मिठीत होता आणि त्या देहाची स्वामिनी या क्षणी स्वतःहून त्याला सर्वस्व अर्पण करायला तयार होती. सलीलनी तिचा चेहरा हनवटीला धरून वर उचलला. प्रीतीने आपले डोळे बंद केले होते. तिच्या देहाची सूक्ष्म थरथर त्याच्या पुढच्या कृतीला साथ द्यायला अधीर झालीये असं दाखवत होती. सलीलनी तिच्या ओठांचं पुसटसं चुंबन घेतलं. मग तिचा चेहरा आपल्या दोन्ही ओंजळीत धरत म्हणाला, प्रीती, शृंगाराला लग्नाचं नसलं ना तरी नैतिकतेचं बंधन आवश्यक आहे. निदान त्यात अपराधाची भावना तरी नको आहे. माझ्यावरच्या उत्कट प्रेमानं या क्षणी तू तुझं सर्वस्व मला अर्पण करशीलही, पण नंतर नकळत का होईना तुला अपराधीपणाची बोचणी लागून राहील. कदाचित मलाही तसंच काहीसं वाटेल आणि ही अशी अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणं हा आपल्या प्रेमाचा प्रचंड पराभव असेल. प्रीतीने आपले हात सलीलच्या मानेभोवती गुंफले होते. ती त्याच्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात सलीलविषयी वाटणारा आदर ओतप्रोत भरलेला होता. प्रीतीचा तो चेहरा आत्ता सुद्धा त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. त्यावेळी आपल्याला समजून घेणारी प्रीती आणि आजची प्रीती, किती महद अंतर होतं ना या दोन प्रीतींमध्ये. आजच्या प्रीतीला आपलं कुठलंच वागणं, कुठलंच बोलणं सहन होत नाही. आपल्याला समजून घेण्याचा ती प्रयत्नच करत नाही. असं का? सहवासानं प्रेम वाढतं.
एकमेकांना समजावून घेण्याची कुवत वाढते असं म्हणतात. मग प्रीतीच्याच बाबतीत हे उलटं कसं घडलं? लग्नापूर्वी आपल्याला समजावून घेणारी प्रीती एकदम अशी नासमज कशी झाली? का अतिसहवास हा सुद्धा प्रेमिकांना एक प्रकारचा शापच आहे? सलील भूतकाळातनं वर्तमान काळात आला होता. समोरच्या प्रीतीच्या फोटोकडे बघताना त्याच्या मनात प्रचंड वादळ उठलं होतं. त्यावेळची प्रीती खरी का आजची प्रीती खरी हेच त्याला समजत नव्हतं. कदाचित असं तर नसावं. भैया आपल्या निर्णयाला हरकत घेणार नाही, विरोध करणार नाही याची तिला खात्री वाटत होती. म्हणूनच तिने पुढच्या भविष्याचा फारसा विचारच केलेला नव्हता. पण प्रीतीचा तो अंदाज चुकला होता. भैयानी, दामोदर साहेबांनी त्यांच्या लग्नाला अगदी ठाम विरोध केला होता. आणि विरोधाची सवय नसलेल्या प्रीतीने केवळ हट्टाला पेटून त्याच्याशी लग्न केलं होतं. म्हणजे त्यात सलीलवरचं प्रेम कमी होतं. स्वतःचा हट्ट तिला जास्त महत्त्वाचा वाटला होता. हां. आणि आता भावावरचा तात्पुरता राग निवळून त्याची जागा प्रखर सत्यानं घेतलेली होती. सलीलला भैयासाहेबांची पहिली भेट आठवली. सुहासबरोबर क्लबमध्ये प्रीतीची आणि त्याची पहिली भेट झाली होती. त्या भेटीतच प्रीतीने त्याला आपल्या बंगल्यावर येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं. त्यांनीही केवळ एक शिष्टाचार म्हणून आपल्याला बोलवते ती असं समजून मान डोलवली होती. तिचं ते निमंत्रण सलीलनी फारसं मनावर घेतलेलं नव्हतं. 4 दिवसांनी पुन्हा सुहास त्याला भेटला होता. भेटताच पहिला प्रश्न त्याने टाकला होता. "अरे काय रे? अरे तू प्रीतीच्या घरी जायचं कबूल करून सुद्धा गेला नाहीस ना?" नाही गेलो मी." "का बरं?" "अरे का काय? तिची आणि माझी फारशी ओळखही नाही. त्या दिवशी तुझ्यामुळे तिच्याशी ओळख झाली. तुझा मित्र म्हणून तिने आपलं शिष्टाचार म्हणून घरी यायचं निमंत्रण दिलं. मी काही ते फारसं मनावर नाही घेतलं रे." "मग आता घे, मनावर घे." "म्हणजे?" "अरे काल ती क्लबमध्ये भेटली होती मला. भेटल्या भेटल्या तुझी चौकशी केली. तू का नाही आलास असं विचारत होती ती." सलीलला ते काही खरं वाटलं नाही. "हे बघ सुहास, उगाचच काहीतरी थापा मारू नको हां. अरे ती कशाला माझी चौकशी करतीये? माझ्यासारखीच तुझ्या अनेक मित्रांशी तू तुझी ओळख करून दिली असशील. त्यांच्यासारखा मी एक. माझं तर नाव सुद्धा तिला आत्ता आठवत नसेल." "अरे तुझं नाव नाही, तू तिला चांगला आठवतोयस. आणि तू म्हणतोयस त्याप्रमाणे यापूर्वी माझ्या 1-2 मित्रांची मी तिच्याशी ओळख करून दिली होती. पण शिष्टाचार म्हणून तिने त्यांना आपल्या घरी यायचं निमंत्रण दिलेलं नव्हतं." "अरे मग माझ्यावरच एवढी मेहरबानी का?" "अरे बेट्या तू लेखक आहेस ना, तूच ओळख की." "काय ओळख?" "अरे पोरगी पहिल्या भेटीत तुझ्यावर आशिक झालेली आहे." "चल रे, उगाच काहीतरी बोलू नको." "अरे ती कुठे, मी कुठे?" "त्यातून या श्रीमंतांच्या पोरी म्हणजे." हे बघ, प्रीतीला तू इतर श्रीमंत पोरींसारखी समजू नकोस. भयानक पर्टिक्युलर पोरगी आहे ती. अरे इतके दिवस मी तिला बघतोय. क्लबमध्ये कितीतरी पुरुष तिच्या मागे पुढे पिंगा घालत असतात, पण प्रत्येकाला ती 4 हात लांब ठेवते बरं का." "हां, पण तुझ्याशी ती फार मोकळेपणानं बोलत होती की." "बोलणारच. कारण आपण त्या स्पर्धेत नाहीच आहे ना. तुला तर माहिती आहे ना, की आपल्याला असं पोरींच्या मागे पिंगा घालणं नाही आवडत. मग खाली पुरुषाची शान काय राहिली? आणि या समान तत्वावर तुझी माझी दोस्ती कॉलेज संपल्यानंतर सुद्धा अबाधित राहिली आहे. लक्षात घे की." "अरे हे तत्व माझ्यासारख्याला ठीक आहे रे. पोरींच्या मागे पिंगा घालण्या इतकी माझी परिस्थितीच नाही आहे. पण तू तर चांगला बडेबाप का बेटा आहेस ना. एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहेस." "येस, यू आर राईट. अरे तुझ्याकडे पैसा नाहीये, पण बुद्धी आहे ना, प्रतिभा आहे ना. माझ्याकडे पैसा आहे. मग ज्याच्याकडे असे प्लस पॉइंट आहे त्यांनी एखाद्या पशुसारखं मादीच्या भोवती का फिरत राहायचं?" "तुला खरं सांगतो, हे जे पोरींच्या मागे कुत्र्यासारखे हुंगत फिरणारे पुरुष आहेत ना, त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नसतं. असते ती फक्त विकृती. अरे या क्लबमध्ये 80% पुरुष लग्न झालेले आहेत. पण हे असे विकृत."
आणि तरीसुद्धा तू त्या क्लबमध्ये जात असतोस. जात असतो, पण माझ्या दृष्टीने तो एक बिझनेसचा भाग आहे. जाऊ दे रे, मी काय सांगत होतो, प्रीतीबद्दल. क्लबमधल्या इतर बायकांच्या मानानं प्रीती मला स्ट्रिक्ट वाटली. तिची माझी ओळख झाल्यावर मी तिला स्पष्टपणे सांगितलं की तू मला इतर पुरुषांसारखी ट्रीटमेंट देऊ नको, मी त्यांच्यातला नाहीये. निखळ मैत्री म्हणून तू माझ्याशी मोकळेपणानं वागणार बोलणार असशील तरच माझ्याशी बोल. आणि माझ्या या स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्यानं प्रीतीचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. तर सांगायचा मुद्दा काय आहे की प्रीतीला तू श्रीमंत पोरींच्या लाईनमध्ये बसवू नको. ठीक आहे ना, ती वाईट आहे असं मी नाही म्हणत आहे. पण तुझ्या एकंदर बोलण्यावरनं तिने दिलेलं निमंत्रण मी स्वीकारावं असं तुला वाटतंय का? अरे बाबा, तिने अगदी लक्षात ठेवून तुझी चौकशी केली, त्यावरून मी माझं रीडिंग तुला सांगितलं. ती तुझ्यात इंटरेस्टेड आहे असं मला वाटतंय. आणि अगदी तसं काही नाही तर एकदा तिच्या घरी जाऊन यायला काय बिघडतं ना. तिच्या भावाची ओळख होईल, तुझ्या कॅरेक्टर स्टडीत आणखीन एकाची भर पडेल आणि तुझ्या लेखनाच्या दृष्टीनं ते आवश्यक नाहीये का? अरे पण कबूल करायला हरकत नव्हती. सलील थोडासा गोंधळला होता. प्रीतीचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. सुहासच्या बोलण्यात काही तथ्य असेल का? आणि असेल तर, अरे अजूनही तुझा पण आहेस का? आईला मी म्हणतो तू एवढा घाबरतोयस कशाला? मी येतो ना तुझ्याबरोबर. ते तर तुला यावंच लागेल. मला तिच्या बंगल्याचा पत्ता माहिती नाही आणि असला तरी मी एकटा काही जाणार नाही. राईट राईट हेच म्हणाली प्रीती. ती म्हणाली, हे बघ तुझा मित्र एकटा येणार नाही, तू त्याला घेऊन ये. शेवटी सलील तयार झाला. दुसऱ्या दिवशी सुहासबरोबर सलील प्रीतीच्या बंगल्यावर गेला. सुहासने अगोदरच सांगून ठेवलेलं असावं. प्रीती त्यांची वाटच पाहत होती. तिने त्यांचं स्वागत केलं, सगळा बंगला फिरून दाखवला. मग हॉलमध्ये तिघेही गप्पा मारत बसले. प्रीती जास्त करून सलीलशीच बोलत होती. थोड्या वेळानं दामोदर साहेब आले. प्रीतीपेक्षा ते केवळ 10 वर्षांनी मोठे होते, म्हणजे फार फार तर 35च्या आसपास. पण वयाच्या मानानं ते थोडेसे जास्तच प्रौढ वाटत होते. कदाचित खांद्यावर अकाली पडलेल्या बिझनेसच्या जबाबदारीनं ते असे झालेले असावेत. प्रीतीनी सलीलची त्यांच्याशी ओळख करून दिली, अर्थात सुहासचा मित्र म्हणून. त्यांनी मोठ्या आस्थेवाईकपणे त्याची चौकशी केली. सलीलही नकळत मोकळा होत गेला. तो 10 वर्षांचा असताना वडील वारले. मग आईनीच त्याचं आणि त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या बहिणीचं पालन पोषण केलं. तो बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना बहिणीचं लग्न झालं आणि 6 महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. त्या धक्क्यानं आई खचली आणि मग खचतच गेली. तो बीकॉम झाला, बँकेत नोकरीला लागला आणि त्याचवेळी आईसुद्धा गेली. त्याला नातेवाईक असं कोणी नव्हतं. तो अगदी एकटा एकाकी झालेला होता. हे सगळं ऐकताना दामोदर साहेबांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीचे भाव होते. निरोप घेताना त्यांनी त्याला अधूनमधून येत जा असंही सांगितलं. आणि तेव्हापासनं प्रीतीच्या आणि त्याच्या वरचेवर भेटी व्हायला लागल्या. या जास्त पुढाकार अर्थातच प्रीतीचा होता. प्रीतीचं त्याच्याशी असलेलं वागणं बघून सुहासचं रीडिंग बरोबर आहे याचा त्याला प्रत्यय येत होता. सलीलही नकळत तिच्याकडे आकर्षित झाला होता, पण मधूनच त्याच्या मनात शंका यायची. तो विलक्षण अस्वस्थ व्हायचा. त्याच्या मनात यायचं की हे जे काही चाललंय ते योग्य आहे का? प्रीतीचं आपल्यावर कितीही प्रेम असलं तरी ती आपल्या परिस्थितीशी जुळवून घेईल का? दामोदर साहेब आत्ता आपल्याशी कितीही चांगले वागत असले तरी प्रीतीला आपल्याशी लग्न करायला ते संमती देतील का? याच भीतीने तो प्रीतीवरचं आपलं प्रेम उघड करत नव्हता. पण शेवटी प्रीतीनेच पुढाकार घेतला होता. तिने घेतलेल्या त्या उत्कट चुंबनानं सलीलला मागे फिरताच आलं नव्हतं. नकळत तोही मग तिच्याबरोबर वाहवत गेला होता. आणि आज श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित कादंबरी स्वामिनी. आज 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.